अभयजी, धीरज आणि सर्व विधान परिषद कार्यकर्ता म्हणता सर्व परिवारातल्या संघ परिवारातल्या सगळ्या संघटनेतील कार्यकर्ता, मातृशक्ती आणि बंधूंनो नमस्कार. खरं तर त्यांचं संपूच नाही असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं. मी बसल्या मागे पाहिलं, जवळजवळ 95% जणांनी मोबाईलला हात लावला नाही आणि जवळजवळ 95% जणांनी आपसात बोलले नाही. कारण त्याच्यावरनं आपल्याला विषयाचं गांभीर्य आपण सगळ्यांनी खूप अनुभवलं त्यांचं. मी पण भाग्यशाली समजतो स्वतःला की त्यांनी 2 नावांचा उल्लेख केला, एक सनत महाजन आणि मलया सांबा, ओडिसाचा. वारला तो आत्ता, विधान परिषदेचा त्या भागातला संघटनमंत्री होता. आणि माझ्याकडे पण एक 17-18 वर्षापूर्वी जनजाती क्षेत्राचं काम होतं विधान परिषदेत असतं. आणि त्यामुळे ताईंनी जेवढा उल्लेख केला त्या सगळ्या भागामध्ये मला 1-2दा कामाला जाण्याचा योग आला. आणि त्यावेळी आमचा पाठलाग नक्षल्यांनी केला आणि आम्ही कुठे कुठे गेलो, कुठे चहा पिला. त्यावेळी मोबाईल नव्हता, टेलिफोनवरनं आम्ही फोन केले. त्या टेलिफोन बूथचं हे, कुठल्या ॲटोत बसलो, त्या टमटममध्ये बसलो, हे सगळं संध्याकाळी आमच्याकडे कागद आणून एकाने दिला आणि तो गायब झाला. मग आम्हाला समजलं की आम्ही जेवढं समजतो त्याच्या पुढची यंत्रणा तिथे आहे. आणि अशा क्षेत्रात सुनीताताई जवळजवळ 35-40 वर्ष त्या भागात काम करत आहेत. आणि खरं तर एक आत्ता उल्लेख केला तो अडथळा नाही आहे, म्हणजे अडथळा असता नक्षल्यांचा तर यांना कधी ना कधी त्रास झाला असता. ते त्यांचं काम करत होते, आपण आपलं काम करायला पाहिजे होतं. परंतु आपल्या इथल्याही जरी त्यांनी एक उल्लेख केला, ते शब्द खरं तर बरोबर नाही आहे, पण मी 2-4 मिनटं विचार केला, माझा शब्दसाठा कमी असल्यामुळे मला ते शब्द सापडत नाही. घर की मुर्गी दाल बराबर, म्हणजे आपल्याबरोबरचा कार्यकर्ता किती मोठं आणि किती काम करतो आपल्याला सुनीता, म्हणजे उल्लेख एकेरी तोंड कळण्यासाठी माहिती ना. हो 35 वर्षांत करते. आणि 35 वर्षांत काय करते हे समजून तर घेतलं पाहिजे कधी, पण ती समजून घ्यायला वेळ नाही आहे आपल्याकडे. आणि मला वाटते की विद्यार्थी निधीच्या माध्यमातून यशवंतराव केळकरांच्या शताब्दी वर्षानिमित्त असं काही एकत्रीकरण आणि त्या एकत्रीकरणात येऊन अशा काही चांगलं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला पुढं आणण्याचा प्रयत्न पण त्यांनी केला. त्याचे 2 फायदे मला जे वाटतात. एक तर जसं सुनीता यांनी खंत व्यक्त केली किंवा आपले लोक भेटत नाहीत, बाहेरले सगळे येऊन भेटत होत्या, ही अत्यंत 100% काय 101% त्या खरं बोलल्या. का तर प्रत्येक संघटना आपली आणि प्रत्येकजण तेवढंच तोलामोलाचं आहे, पण प्रत्येकजण आपल्या त्या एका ह्याच्यातच एवढा व्यस्त आहे की आपल्या एवढं आभाळ एवढं काम बाजूला चालू आहे, त्याला ते बघायला फुरसत नाही आहे. म्हणजे अशी पण वेळ एका अर्थाने आलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की अशा एकत्रीकरणामध्ये अशा व्यक्तिमत्वाला पण पुढं येणं एक, आणि दुसरी गोष्ट ऐकणाऱ्याला असं वाटलं की आपण काही खालीचा वाटा उचलू शकतो का. तर हे दोन्ही गोष्टी या अशा एकत्रीकरणात मला वाटतं की साध्य होतो. आणि मी मुंबईत गेले आता विधान परिषदेच्या कामासाठी जवळजवळ आता 20-22 वर्षापेक्षा जास्त झालं आहे, कारण माझं एक केंद्र फिरत होतं. पण नेहमी मला मुंबईतला असं वाटतं की सगळे इतके व्यस्त आहेत की वेळच मिळत नाही आहे. पण मी मुंबईत अशा अनेक जण पाहिले की जितका जास्त व्यस्त आहे तो तितका अधिक वेगळ्या प्रकारचं सामाजिक काम करणारे कार्यकर्ते पण मुंबईतच पाहिलेले आहे. पण काही कार्यकर्ते किंवा कार्यकर्ता म्हणजे काही व्यक्तिमत्व असे असतात की ते की आता करू तर थोडं हे याच्यातनं मोकळं झालं की करतो, नाही आता त्याच्यातनं मोकळं झालं की करतो. मला ते नेहमी एकदा समुद्रकिनारी एकजण व्यायाम करत होता, दुसरा एकदम सकाळी आला, तोही व्यायाम केला आणि वापस चालला. तो म्हणला मी आलो तरी हा व्यायाम करत होता, आता वापस चाललो तरी हा व्यायाम करायला. तो दुसरा घरी गेला, आवरून ऑफिसला निघायला पाहिलं तर हा व्यायाम करतोय. मग हा थांबला जरा कुतवला, नाही काय तो, नाही मी व्यायाम नाही करत आहे, मग मला जरा स्नान करायचं आहे, फक्त ती लाट गेली की स्नान करतो. आता मुंबईच्या शेजारी आपण मुंबईत राहणार आहोत त्यामुळे लाट आपल्याला माहिती आहे. तसं प्रत्येक व्यक्तीचं असतं की आता काय खूपच पावसाळा आहे, पावसाळा संपला की काहीतरी सुरू करतो मी. पावसाळा संपला की थंडी सुरू होते. मुंबईत नसली तरी पण वाटतं की आता थोडी थंडी जास्त आहे ना, थंडी संपली की करतो. मग काय ऊन आहे, यावर्षी जास्तच ऊन आहे, उन्हाळ्यात संपल्यावर करू. असे किती पावसाळे आणि उन्हाळे
हे जातात ते आपल्याला मग आयुष्याच्या संध्याकाळी लक्षात येतं, अरे आपलं इतकं सगळं गेलं, आपण जर का कुठंतरी सुरू केलं असतं तर काहीतरी सुरुवात झाली असती. आणि मला वाटतं की अशा एकत्रीकरणामधनं अशा व्यक्तिमत्व समोर आले की तो कुठल्या तरी 2-4 पावसाळ्याच्या आधी सुरुवात आपली काहीतरी व्हावी. मला असं वाटतं की त्याच्यासाठी हे सगळे कार्यक्रम आणि एकत्रीकरण आहे. आणि आपण सगळे संघ विचाराचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आपल्याला एक आहे की कोण करतं, किती करतं, कोण सांगतं, काय सांगतं, याच्यापेक्षा मी काय करतो ह्याला आपल्या इकडं प्राथमिकता आहे, माहीत आहे. आणि मला वाटतं की आपण कोणी तिथं कुठे जोडल्या गेलो नसतो तर संघ परिवारातल्या अनेक संघटना आहेत. हे शताब्दी वर्ष आहे, म्हणजे मी यशवंतराव केळकरांच्या शताब्दी वर्षानिमित्तानं महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये असे एकत्रीकरण जुन्या कार्यकर्त्यांचे झाले. आणि यशवंतरावांचं पण शताब्दी वर्ष, म्हणजे जसं महाकुंभ झाला तसं आपला हे 2 संगम आहेत शताब्दी वर्षाचे. आणि या शताब्दी वर्षानिमित्तानं किंवा संघाच्या विविध संघटना आहेत, तेवढं आपण कुठेच जोडल्या गेलो नसेल तर आपली जे मिस द बस, एकदा ती बस गेली, मग आता पुन्हा ती बस कधी येईल माहिती नाही. तर मला वाटतं की या शताब्दी निमित्तानं ती बस आलेली आहे, त्यामुळे आता मिस द बस असं होता कामा नये. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या एखाद्या संघटनेचं आपण काही ना काही जबाबदारी घेऊन काम करणं. समजा ते नाही जमलं तर आपल्याला स्वतःला काही छोटंसं सुरू करता येऊ शकतं का? तर मला वाटतं की तशा म्हणजे खूप उदाहरण आहेत. मला रवी कर्वेचं उदाहरण मला लगेच लक्षात येते, किंवा बँकेत असताना अनेक जणाला करोडो लोन दिले, तो लोन देणाऱ्याला घेणाऱ्याला असं वाटतं बा एवढं कमी वेळेत एवढं मोठं लोन मिळालं की त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, पण आता ते घेणारे नाही आहेत. म्हणजे रवीजी करायचे काय, तर कुठल्या तरी त्या वनवासी भागातल्या शाळेमध्ये पाठवायचे आणि मग तो जाऊ ज्याला लोन मिळालं तर बघून नाही सांगतो, अरे क्या साहब कैसी स्कूल है, आप टीन भी नहीं है ऊपर, तो इसलिए तो भेजा है, तो मैं टीन डाल दूँ क्या, अभी वो भी पूछेंगे क्या. आणि म्हणते ते पत्र टाकून. आता रिटायर झाल्यावर करायचं काय, तर रिटायर झाल्यानंतर एका गरीब विद्यार्थ्याची फीस आपण भरू शकतो. आणि असं करता 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 मागच्या वर्षी लक्षात आलं की जवळजवळ 10 कोटी रुपये त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकरता त्यांनी वितरित केले. आता ज्यांनी हे घेतले ते IIT पास आउट आहेत, मेडिकलचं शिक्षण घेतलेले आहेत, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले आहेत, आणि आता ते सुद्धा त्या सगळ्या याच्यामध्ये आपलंसुद्धा कॉन्ट्रीब्युशन द्यायला सुरुवात झाली. आणि हे करता 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 हे वाढत गेलेलं आहे. मला वाटतं की असं आपणही काहीतरी, हेच नाही पण अशा प्रकारचं काही ना काही आपण सुरू करू शकतो. आमचा प्रशांत अवचर, तो वडील वारीला जायचे, मग त्याला वाटलं की आपल्याला वारी नाही जमत आहे, मग काय करता येईल, तर त्याने त्या ठिकाणी पर्यावरणाशी संबंधित त्याला सांगड घातली आणि निसर्ग वारी असा शब्द प्रयोग केला. आणि त्या दिंडीच्या आधी 1 महिना वेगवेगळ्या शाळेमध्ये गेला आणि मुलांना एकत्र केलं आणि मुलांना सांगितलं की दिंडीला फूल आणि बेल तुमचे आई बाबा घेऊन जातात, तर ते कॅरी बॅगमध्ये घेऊन जातात. आणि मग त्यांनी त्या मुलांना खड्ड्यामध्ये, एका खड्ड्यात कॅरी बॅग पुरली आणि एका खड्ड्यात कागद पुरला. आणि पुन्हा वापस येताना त्या मुलांना सांगितलं आता खड्डे काढा, उकरा ते माती. आता कागद विरघळून गेला आणि प्लॅस्टिक तसंच राहिलं. मग हे किती वर्ष प्लॅस्टिक असं राहू शकतं. आणि म्हणून तुम्ही तुमच्या आईबाबांना सांगा की पाना आणि बेल आणि फूल हे कागदात घेऊन जा किंवा घरातल्या कापडी पिशवीत घेऊन जा. हे करता 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 त्या वारकऱ्यांच्या थर्माकोलच्या पत्रावळ्या आणि प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या याला रिप्लेस करण्याकरता केवळ पानाच्या पत्रावळ्या, मागच्या वर्षीपर्यंतचा आकडा आहे जवळजवळ 2 कोटी ह्या पानाच्या पत्रावळ्या वितरित केल्या गेल्या. आणि मध्ये मग पुन्हा एक आमचा 5-6 जणांचा ग्रुप करून, त्यात धीरज, हे सगळे आपले कार्यकर्त्यांचा ग्रुप आहे. आता अशी कल्पना आली की अधिकृत जेवढ्या दिंड्या आहेत, आम्ही त्याचा सगळा आकडा काढला, आळंदी संस्थान आणि देहू संस्थान, तर 2 करोड ते 2.25 करोड पत्रावळ्या दरवर्षी त्या दिंडीमध्ये लागतील. आणि मग आता अशी कल्पना, असा विचार करतो आहोत की 2 मशीन तिकडं आळंदी आणि देहूत बसवायच्या आणि तिथे एक 20-25 महिलांना रोजगार द्यायचा आणि त्यातनं 2 करोड पत्रावळ्या निर्माण करून ह्या ऑथेंटिक दिंडीला देता येईल का. आता सुरुवात कुठून झाली, तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बेल फूल न नेता कागदामध्ये नेणं हा विषय सांगता सांगता तिथल्या प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या पत्रावळ्याला रिप्लेस पानाच्या पत्रावळ्या देण्यापर्यंत तो विचार गेला. मला वाटतं कुठलाही एखादा विषय घेऊन आपण सुरू केला तर त्याचं कधी आभाळा एवढं काम होईल हे तुम्हाला आम्हाला कोणाला सांगता येणार नाही. फक्त एवढंच आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा जायच्या आधी ते लगेच काहीतरी सुरू करता आलं पाहिजे. मला वाटतं की
असं सुरू करण्यासाठी हे एकत्रीकरण नक्की उपयोगी आहे. मला वाटतं की आजचं पण एकत्रीकरण तसंच उपयोगी पडेल एवढंच या आजच्या प्रसंगी मी बोलतो. धन्यवाद. नमस्कार.